नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र खूप जबरदस्त आणि इंटरेस्टिंग असा ट्विस्ट आपण सर्व पाहणार आहोत. हो प्रेक्षकांनो, आपण बघितलं की आतापर्यंत जी जे डॅसिंग आणि खूप सिंघम ऑफिसर होती आणि त्याच ऑफिसरने मात्र आता युवराजला सोडवण्यासाठी पद्मिनीकडून लाच घेतलेली आहे. हे जेवढं खरं आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे, पण त्यामागचं रहस्य म्हणजे की इकडे ही लेडी सिंघम आता विकल्या गेलेली नसते. यामागे तिने खूप मोठा ट्रॅप लावलेला असतो, कारण युवराजला जोपर्यंत ती सोडू शकत नाही तोपर्यंत आता इकडे गुलाबच्या बॉसपर्यंत पोहोचू शकणार नाही. म्हणून तिने आता गुलाबच्या बॉसपर्यंत पोचण्यासाठी हा खूप मोठा डॅशिंग असा ट्रॅप लावलेला आहे. आणि या ट्रॅपमध्ये आता युवराज अडकलेला असतो. आता युवराज अडकल्यामुळे खूप मोठ्या दिवसाची प्रतीक्षा संपणार आहे. तर चक्क आता तारिणी टीमसमोर इकडे गुलाबचा खरा बॉस कोण आहे हा आता मिळत मात्र इकडे युवराजला त्याच्यासोबत रंगे हात पकडत खूप मोठा आता जबरदस्त खुलासा होताना आपल्याला मिळणार आहे. हो, चला तर सविस्तर या लेटेस्ट प्रोमोमध्ये नेमकं काय दाखवण्यात आलेलं आहे हे आपण सविस्तर बघूया. इकडे मात्र आता तारिणी घरचे सर्व कामं करून आता ती विचार करत असते की नाही, काहीही झालं तरी आपल्याला आता जे मॅडमला जाब विचारायचं की त्यांनी काही विचारपूस युवराजला केली की नाही, की त्यांनी तसंच सोडून दिलेलं आहे. आणि तेव्हा मात्र आता युवराजला जाब विचारण्यासाठी इकडे आता जे मॅडम गेलेली असते, ते म्हणजे आश्रमात. तर इकडे मात्र आता युवराजची जी काही न्यूज असते ते आता केदार नाईलाजाने करत असतो. तर आता इकडे जे समोर जेव्हा आता ही तारिणी जाते तेव्हा आता जेला रिपोर्ट करते आणि तेव्हा मात्र आता तारिणी टीम सर्व गोळा होते आणि त्या ठिकाणी मात्र आता जेवर प्रश्नाचा संचार आता ही तारिणी करते आणि तेवढ्यातच तिथं केदार पोचतो. आता तो सुद्धा इकडे जेला जय हिंद बोलत मात्र आता तारिणी बोलते की मॅडम, आतापर्यंत आम्ही तुम्हाला काहीही विचारलं तर तुम्ही आम्हाला सांगितलं नाही, कारण तुम्ही आम्हाला सतत असं म्हणत आलेले आहे की मी तुमची बॉस आहे, तुम्ही नाही आहे. पण आज मात्र तुम्ही मला युवराजला का सोडलं? मान्य आहे की तुम्ही खूप मोठ्या ऑफिसर आहे, पण आमच्या तारिणी टीमचा आम्हीसुद्धा हिस्सा आहो. म्हणून आम्हाला हे जाणणं खूप आवश्यकता आहे की तुम्ही युवराजला काहीही न विचारता असं अचानकपणे सोडून घेण्याचा का निर्णय घेतला. तेवढ्यातच आता इकडे मात्र एक कॉल येते जेला आणि आता जेला कॉल आल्यावरती इकडे युवराजचा जो काही ट्रॅकिंगवरती आता ट्रॅक केलेला असतो मोबाईल, त्या ट्रॅकिंगवरती आता युवराज कोणीतरी गुलाबच्या बॉस बोलल्याचा संशय इकडे जेला आलेला असतो. म्हणून आता तेवढ्यात कॉल आलेला आहे आणि आता युवराज गुलाबच्या बॉसला कोणत्या ठिकाणी भेटणार आहे हे ठिकाण आता जेच्या हाती लागलेलं आहे. आणि आता जे बोलतो की हे बघ, मी का असं केलं तुम्हाला माहिती आहे, युवराजला सोडवण्यासाठी मी पद्मिनी खांडेकरांपासून 4 करोड घेतलेले आहे. हो, तेव्हा आता तारिणी आणि केदार पूर्ण तारिणी टीम हादरून जाते आणि आता विचारात पडते की खरंच जे मॅडम ज्यांना आपण इमानदार ऑफिसर समजत होतो त्यांनी असं का केलं. तेव्हा आता इकडे जे मॅडम उघडते आणि बोलते की हा सुद्धा माझा एक ट्रॅप होता. जे बोलते ना तेच करते आणि आज जे बोलणार आहे की आजच्या तारखेत संध्याकाळपर्यंत गुलाबचा बॉस आणि युवराज आपल्या तावडीत असणार आहे. तेव्हा तारिणी बोलते की मॅडम पण हे कसं. त्यावर आता इकडे तारिणीला जे मॅडम समजावून सांगते की मी पद्मिनी जोडून 4 करोड रुपयाची लाच घेत इकडे युवराजला सोडवलं आणि त्याला असं वाटतं की त्याच्या आईनेच त्याला सोडवलेलं आहे. पण मात्र इकडे आता या ट्रॅपमध्ये युवराज फसलेला आहे आणि त्याचा मोबाईल मी ट्रॅकिंगवरती टाकलेला आहे आणि ट्रॅकिंगवरती टाकल्यानंतर आता त्याला गुलाबचा बॉसचा कॉल येणार हे मला 100% माहिती होतं आणि तसंच झालेलं आहे. आज जुन्या शहराच्या सुनसान एरियात आता गुलाबच्या बॉसची आणि युवराजची आज भेट होणार आहे आणि ही गोष्ट कुणालाही माहिती होता कामा नाही की आपण युवराजचा मोबाईल ट्रॅक करत आता ही गोष्ट आपल्याला माहिती पडलं. तारिणी टीम रेडी राहा, कारण आज युवराज मात्र खूप मोठ्या पुराव्यासगत आपल्या हाती लागणार आहे आणि गुलाबचा बॉस ज्याची प्रतीक्षा आपण खूप दिवसांपासून करत होतो तो क्षणसुद्धा आलेला आहे. त्यावर आता केदार बोलते की अरे बापरे बॉस, मी तर आता इकडे मात्र जे मॅडमला काही वेगळंच समजलं होतं आणि यांनी तर आपल्याला चक्क गुलाबच्या बॉसचा ॲड्रेस दिलेला आहे.
त्यावर इकडे तारीने बोलते की हो, पण मात्र आता आपल्या घरीसुद्धा तेवढंच मोठं वादळ येणार आहे. खरंच, कारण आपल्याला गुलाबने मरण्याच्या अगोदर सांगितला होता की आपल्या आजूबाजूचा व्यक्तीच हा गुलाबचा बॉस आहे. आणि मात्र हा बॉस बघितल्यावरती खरंच आपल्यासोबत नेमकं काय घडणार आहे, आता आपल्या घरात काय खांडेकरांच्या वादळ येणार आहे, हे सुद्धा मला तेवढीच भीती वाटत आहे. तर इकडे आता तारीनी टीम रेडी झालेली असते आणि युवराजसुद्धा आता इकडे गुलाबच्या बॉसला भेटण्यासाठी तयार झालेला असतो. तेव्हा गुलाबचा बॉस म्हणजे धक्कादायक आता हे खूप मोठं सत्य उलगडणार आहे तारिणीसमोर, की तिच्याच आईची लहानपणापासून ज्या खुन्याची ते वाट बघत होती, तो गुलाबचा बॉस तिचे स्वतःचे वडील आहे, माधव बेलसरे. हो प्रेक्षकांनो, हा धक्का आता तारिणी पचवू शकणार का? चला बघूया. तर इकडे मात्र आता जेव्हा तारिणी टीम त्या जुन्या शहरामध्ये पोचते, तर आता याची भनक आता युवराज आणि गुलाबच्या बॉसला सुद्धा लागलेली नसते. आता गुलाबचा बॉस एक मास्क लावून आता युवराज समोर आलेला असतो आणि आता त्यांचं जे काही बोलणं चाललेले असते, कशाप्रकारे त्यांनी ड्रग्स विक्री आजपर्यंत केलेली असते, आता युवराज बॉसला भेटल्यानंतर त्याला प्रचंड आनंद होतो. आणि तेव्हा आता गुलाबचा बॉस युवराजला बोलतो की तुला माहिती आहे का मी कोण आहे? माझा चेहरा तुला बघायचा आहे, हे मास्क काढू का मी? त्यावर युवराज बोलतो की हो, ऑफकोर्स, मी खूप दिवसाची वाट बघत आहे की मी गुलाबच्या बॉसला कधी भेटणार आणि फायनली आज तो दिवस आलेला आहे. तेव्हा आता स्वतःच्या चेहऱ्यावरचं ते मास्क काढते, तेव्हा मात्र आता समोर आपले सासरे म्हणजेच माधव बेलसरेला बघून मात्र युवराजला प्रचंड आनंद झालेला असतो. कारण आता सासरे म्हटल्यावरती आता तो खुल्ला हे काम करू शकतो. आणि आता युवराज बोलतो की रे बापरे, तुमचा चेहरा किती भोळा भावडा दिसत होता सासरे बा, आणि तुम्ही तर चक्क गुलाबचे बॉस. खरंच मात्र हे ऐकून आणि बघून माझं मन तृप्त झालं. तेवढ्यातच आता तारिणीची अशी एंट्री होते आणि बाबांना समोर बघून मात्र आता तिचे हातपाय हादरतात. तरीसुद्धा आता स्वतः एक ऑफिसर आहे म्हणून ती आता माधव बेलसरेच्या समोर जाते आणि त्याच्यावरती बंदूक आता धरते आणि बोलते की तुम्ही गुलाबचे बॉस का? आणि अशा प्रकारे इकडे आता युवराजची कॉलर पकडत आता केदारसुद्धा त्याला सांगते की गुन्हेगार कितीही लपला तरी मात्र तो कधीही जास्त काळ स्वतःचा गुन्हा लपवू शकत नाही. तर इकडे मात्र आता युवराजच्यासुद्धा लक्षात आलेलं आहे की म्हणजे तुम्ही पोलीस आहात, स्पेशल क्राईम ब्रांचचे ऑफिसर. अरे वा, आमच्याच घरात राहून आम्हाला हे भनकसुद्धा लावून दिली नाही तुम्ही लोकांनी की तू तारिणी आणि केदार एवढे मोठे पोलीस ऑफिसर आहात. आणि तारिणी, तुझा चेहरा किती शांत वाटत होता आणि तू एवढी मोठी ऑफिसर. तेव्हा आता लगेच तारिणी जबरदस्त अशी युवराजच्या कानाखाली मारते आणि इकडे मात्र पण आता बाबांसमोर ती हतबल होते की बाबा किती प्रेम दिलं मी, का मारलं तुम्ही माझ्या आईला? सांगा ना, तुम्ही तर माझ्या आईचा खून केला नाही ना? कारण मला गुलाबनेच सांगितलं होतं की त्याच्या बॉसनेच त्याच्या आईचा खून केलेला आहे आणि तुम्ही केला नाही ना बाबा? सांगा ना बाबा. त्यावर आता तिथं जे येते आणि बोलते की हा तुमचा फॅमिली ड्रामा ना घरी जाऊन करायचा, चला यांना अरेस्ट करा. आणि आता मात्र सर्व मीडिया बोलून सांगा आता की तारिणी टीमने इकडे मात्र गुलाबच्या बॉसला पकडलेला आहे. तर जेव्हा आता ही ब्रेकिंग न्यूज येते की गुलाबच्या बॉससह युवराज खांडेकरांना पुन्हा अरेस्ट झालेला आहे, तेव्हा मात्र खांडेकरांच्या घरी पुन्हा आता तुफान येते की इकडे MNLवर आता खोटी न्यूज दाखवलेली आहे की युवराज खांडेकर हा निर्दोष आहे. त्यामुळे इकडे आता MNLसुद्धा धोक्यात आहे. आणि इकडे मात्र प्रचंड आता खांडेकरांच्या घरी उथळपाथळ झालेली असते. तर खरंच आता जेव्हा ही गोष्ट कौशिकी आणि दयानंद खांडेकराला माहिती होणार की स्पेशल क्राईम ब्रांचची आता पोलीस ऑफिसर इकडे मात्र तारिणी आणि केदारच आहे, तेव्हा मात्र खांडेकरांच्या घरी आता प्रचंड असा भूकंप येणार आहे. तर स्वतःच्या वडिलाला आता या अवस्थेत आणि स्वतःच्या आईच्या खुनाच्या आरोपीबद्दल पकडल्यावरती इकडे मात्र आतून आता तारिणी तुटून गेलेली आहे. तर रेखा बेलसरेला हे माहिती पडलं की गुलाबचा बॉस हा तिचा नवराच आहे, तेव्हा बेलसरे कुटुंबातसुद्धा खूप मोठं वादळ आलेलं आहे. आणि आता यानंतर खरंच आता ही तारिणी हा धक्का कसा पचवू शकेल? लवकरच आपण जबरदस्त ट्विस्ट आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहणार आहोत. म्हणून असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन.